आज आपण पाहणार आहोत HTML forms. So HTML forms are required when you want to collect some data from the site visitor. For example, during user registration, you would like to collect information such as name, email address, credit card, etc. याचा अर्थ काय आहे की HTML फॉर्म्स तुम्ही पाहिलं असेल खूप साऱ्या वेबसाईट्सवर कॉन्टॅक्टर्स, फीडबॅक फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म असतो, राईट. सो त्या फॉर्ममध्ये तुमच्याकडनं बऱ्याच साऱ्या गोष्टी घेतलेल्या असतात. नेम, त्यांच्यानंतर युजर नेम असेल तर युजर नेम, पासवर्ड, तुमचा ॲड्रेस, मोबाईल नंबर, फोन नंबर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टींसाठी आपल्याला HTML मध्ये फॉर्म नावाची टॅग दिलेली आहे. ठीक आहे, त्या फॉर्म नावाच्या टॅग थ्रू आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी बनवू शकतो. ठीक आहे, बरेचसे फॉर्म्स आपण बनवू शकतो HTML मध्ये. ठीक आहे, तर ते आपण एक एक करून पाहूया. So HTML form controls. There are different types of form controls that you can use to collect data using HTML form. Okay, different types of फॉर्म कंट्रोल्स आहेत आपल्याला दिलेले फॉर्म HTML फॉर्म मध्ये. ते आपल्याला पाहायचे आहेत. तर कोणकोणते आहेत ते? तर ते आहेत टेक्स्ट इनपुट कंट्रोल, चेक बॉक्सेस, रेडिओ बॉक्स, सिलेक्ट बॉक्स, फाईल सिलेक्शन बॉक्स, त्याच्यानंतर हिडन कंट्रोल्स, बटन्स आणि सबमिट आणि रिसेट बटन. तर हे एवढे सगळे जे फॉर्म कंट्रोल्स दिलेले आहेत ते एक एक करून आपल्याला पाहायचे आहेत. सो फर्स्ट आहे टेक्स्ट इनपुट कंट्रोल. सो देअर आर 3 टाइप्स ऑफ टेक्स्ट इनपुट कंट्रोल यूज्ड ऑन फॉर्म्स. मग ते कोणकोणते टाईप्स आहेत टेक्स्ट इनपुट कंट्रोलचे? 3 टाईप. तर सिंगल लाईन टेक्स्ट इनपुट कंट्रोल, त्याच्यानंतर पासवर्ड इनपुट कंट्रोल आणि मल्टीलाईन टेक्स्ट इनपुट कंट्रोल. ओके, त्याच्यातला फर्स्ट आहे single line text. This control is used for the items that require only one line of user input, such as search boxes or name. They are created using input tag. त्याच्यानंतर आहे सेकंड पासवर्ड इनपुट टूल. This is also a single line text input, but it masks the character as soon as the user enters it. They are also created using HTML input tag. आणि थर्ड आहे मल्टीलाईन टेक्स्ट इनपुट टूल. दिस इज यूज्ड व्हेन द युजर इज रिक्वायर्ड टू गिव्ह डिटेल्स दॅट मे बी लॉंगर दॅन द सिंगल सेंटेन्स. मल्टीलाईन इनपुट कंट्रोल्स आर क्रिएटेड युजिंग द टेक्स्ट एरिया टॅग. ओके, खूप सारा थेरॉटिकल पार्ट आहे आजच्या लेक्चरमध्ये. सो मी थेरॉटिकल पार्टपेक्षा तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. ओके, सो मी काय करतो ना, आपलं रेग्युलर जे फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये गेलो. इथं मी न्यू फाईल बनवतो. नोटपॅडमध्ये जातो. नोटपॅडमध्ये जाऊन मी आपलं बेसिक स्ट्रक्चर लिहितो. ठीक आहे, स्ट्रक्चरमध्ये काही चुकीचं लिहिलं तर मला सांगा. ओके, सो दॅट तुम्ही किती प्रॅक्टिस केली आहे तेही माझ्या लक्षात येईल. ओके, आणि किती लोकांना पाठ झालाय ते पण कळेल. मी फाईल सेव्ह करतो. सेव्ह करून तिला नाव देतो फॉर्म्स. forms.html. ओके, आणि ही फाईल सेव्ह केली. सो सगळ्यात पहिले मला सांगा, आपला जो सिंटॅक्स मी लिहिलेला आहे तो बरोबर आहे का? ओके, राईट /HTML नाही दिलाय. अजून कुठं सिंटॅक्स चुकलेला आहे?
हेडमध्ये टायटल, राईट, हेडमध्ये टायटल. चला, म्हणजे निदान सगळ्यांना बेसिक स्ट्रक्चर तरी पाठ झालेलं आहे. व्यवस्थित तयारी करा, लवकरच एक्झामही येणार आहे. नेक्स्ट वीकमध्ये तुमची एक्झाम आहे. लेक्चर संपताना मला आठवण द्या, मी तुम्हाला सांगतो एक्झाम बद्दल. ओके, सो दिस इज द बेसिक स्ट्रक्चर. मी काय करतो, मी रन करून पाहतो. ओके, HTML फॉर्म्स लिहून आलाय म्हणजे आपला प्रोग्राम रन झाला. सो मी इथून स्टार्ट करतो. जसं की मी म्हटलं फॉर्म टॅगचा यूज करायचा आहे आपल्याला, तसंच मी इथं फॉर्म टॅग घेतलेली आहे. ओके, आणि इथं फॉर्म टॅगमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं आहे सिंगल लाईन इनपुट, बरोबर. सो इनपुट टाईप इक्वल्स टू, त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं, पहिलं जे असेल ते इनपुट टाईप टेक्स्ट घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि त्या इथं मी काय लिहितो, फर्स्ट नेम. आणि आपण आउटपुट चेक करूया. इनपुट ही सिंग्युलर टॅग आहे, सो तिला क्लोज करायची गरज नाही. ओके, इथं तुम्हाला आउटपुट दिसत असेल. फर्स्ट नेमच्या पुढे एक टेक्स्ट बॉक्स आलेला आहे, त्याच्यामध्ये मला काही लिहायचं असेल तर मी लिहू शकतो, राईट. मला नंबर्सही लिहायचे असले तरी मी लिहू शकतो. ओके, नंबर आणि अल्फाबेट्स दोघं अलाउड आहे. त्याच्यानंतर काय आहे ना, प्रत्येक आता खूप सारे इनपुट बॉक्स समजा मी इथं यूज केले. ओके, मी काय करतो, इथं फर्स्ट नेम नंतर काय असतं, मिडल नेम आणि लास्ट नेम. ते प्रॉपरली सेपरेट दिसले पाहिजे म्हणून मी काय करतो, इथं BR टॅग यूज करतो. आलाय मिडल नेम आणि लास्ट नेम पण आलेला आहे. ठीक आहे, पण मला कळत नाहीये नेमका हा इनपुट कोणता आहे, हा इनपुट कोणता आहे, हा इनपुट कोणता आहे, बरोबर. कारण ते आता इथं नाव लिहिलंय म्हणून आपल्याला कळतं. इन केस नावं नसते तर काय केलं असतं, बरोबर. म्हणून प्रत्येक इनपुटला एक पर्टिक्युलर नेम असतं. त्या नेममध्ये तुम्हाला जे काही लिहायचं आहे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, पण नाव देणं जरुरी आहे आणि ते युनिक असलं पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक इनपुटचं नाव जे आहे, नेम जे आहे ते वेगवेगळं पाहिजे. ठीक आहे, म्हणून नाव देण्यासाठी काय केलेलं आहे, किंवा त्यांना कोणती टॅग, आपलं कोणता इनपुट बॉक्स कोणत्या फील्डचा आहे ते कळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला नेम ॲट्रिब्यूटचा यूज करावा लागेल. बेसिकली त्या इनपुटला नेमिंग कन्व्हेन्शनसाठी हे यूज होतं. लेक्चरच्या एंडला मी सांगेलच याचा का यूज केला. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की असे लेबलच नसतात, बरोबर. त्या लेबलच्या जागी ना लोक डिरेक्टली प्लेस होल्डर नावाची ॲट्रिब्यूट यूज करतात, प्लेस होल्डर. ठीक आहे, त्या प्लेस होल्डरमध्ये समजा मी इथे दिलं एंटर युअर नेम, आणि मी आता आउटपुट चेक करतो. तर ती हेडिंग मी ऑलरेडी काढून टाकली होती फर्स्ट नेमवाली, आणि इथं एंटर युअर नेम लिहून आलं. ठीक आहे, याच्यावर जर तुम्ही क्लिक केला आणि जर कंटेंट टाईप केला ना तर आपोआप ते चाललं जातं, बरोबर. सो ह्या इफेक्टला, हा इफेक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी काय द्यावं लागतं, प्लेस होल्डर नावाचा ॲट्रिब्यूट यूज करावं लागतं, बरोबर. त्या व्यतिरिक्त पण दुसरे ॲट्रिब्यूट्स आहेत आपल्याला जे पाहिजे आहेत, ते ॲट्रिब्यूट्स आपण एक 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 करून पाहूया. टाईप ॲट्रिब्यूट आपण पाहिला, नेम ॲट्रिब्यूट पाहिला, व्हॅल्यू, साईज आणि मॅक्स लेंथ आपल्याला पाहिजे. ठीक आहे, सो मी काय करतो ना, माझं सरनेम जे आहे भिरुड, तर मी काय करतो ना, बाय डिफॉल्ट मला माझ्या एखाद्या इनपुटला जर व्हॅल्यू द्यायची असेल की बाय डिफॉल्ट 30 दिसली पाहिजे, तर मी काय करतो ना, इथं माझं सरनेम मी इथं लिहून ठेवतो. ओके, हे मी इथं लिहून ठेवलं. जर कोणाला वाटलं चेंज करायचं आहे तर चेंज करू शकतो, नाहीतर मग जितक्या वेळा पेज रिफ्रेश करणार तितक्या वेळा बाय डिफॉल्ट काय दिसेल, हे सरनेम दिसेल, व्ह्यू. ओके, नेक्स्ट आहे साईज. तर साईज काय करते ना, हा जो तुम्हाला इनपुट टेक्स्ट दिसत आहे, त्या इनपुट टेक्स्टची साईज किती असली पाहिजे, म्हणजे किती कॅरेक्टर्सचा तो इनपुट बॉक्स असला पाहिजे,
त्याच्यासाठी आपल्याला साईज मेन्शन करावी लागते. ओके, समजा मी काय करतो ना, फर्स्ट वाला जो आहे त्याची साईज जी आहे ती 40 करतो. ओके, तुम्हाला कळेल की त्याची विड्थ जी होती ना ती अचानक वाढून जाईल, म्हणजे 40 कॅरेक्टर तो ऍक्सेप्ट करू शकतो. राईट. त्याच्यानंतर आहे मॅक्स लेंथ. मॅक्स लेंथ म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या ठिकाणी लिहिलेलं असतं मिनिमम 8 कॅरेक्टर्स, म्हणजे कमीत कमी 8 कॅरेक्टर पाहिजेच किंवा. राईट. सो मी काय करतो ना, तसा इफेक्ट जर मला पाहिजे असेल तर मी इथं काय करतो ना, मॅक्स लेंथ LENGTH मॅक्स लेंथ इक्वल्स टू 8 लिहितो. ओके, आणि मी मिडल नेम मध्ये ना नंबर टाईप करतो 1 2 3 4 5 6 7 8. आता मी 9 टाईप करतोय किंवा कीबोर्डवरचा कोणतंही बटन दाबतोय तर ते टाईप होत नाहीये, कारण काय केलं याने त्याला एक स्टँडर्ड लेंथ देऊन दिली. कमीत कमी तो 8 लेंथ पर्यंतच घेऊ शकतो, त्याच्यावरती घेऊ नाही शकत. ठीक आहे, त्याच्यासाठी मॅक्स लेंथ नावाचा ॲट्रिब्यूट यूज केला. नेक्स्ट आहे पासवर्ड. पासवर्ड इनपुट कंट्रोल तुम्ही पाहिलेलं आहे ऑलरेडी. तुम्ही कोणतीही सोशल मीडियाची वेबसाईट घ्या किंवा कोणतंही लॉग इन पेज घ्या, तर लॉग इन पेजवर तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही पासवर्ड जो टाकता ना, तो पासवर्ड तुम्हाला कधीच दिसत नाही. तो पासवर्ड एकतर जोपर्यंत तुम्ही शो पासवर्डवर क्लिक करत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही हां ओके शो पासवर्ड करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला दिसत नाही. तो कसा दिसतो तर एकतर तो डॉटमध्ये लिहिलेला असतो किंवा ॲस्टेरिक सायन्समध्ये लिहिलेला असतो. ओके, सो तसा इफेक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथं तुम्हाला दिलेलं आहे पासवर्ड टॅग, आपला पासवर्ड इनपुट कंट्रोल, आणि त्याचा इनपुट टाईप आहे पासवर्ड. ओके, नेमकडे लक्ष ठेवा, मी प्रत्येक वेळेस सगळ्यांना वेगवेगळे नाव देतो. ठीक आहे. आता मी इथं नंबर टाईप करू का लेटर टाईप करू, सगळ्या ठिकाणी डॉट डॉट येणार आहे. ठीक आहे. सो असा इफेक्ट पाहिजे असेल तर तुम्हाला काय यूज करावं लागेल, पासवर्ड नावाचा इनपुट टाईप यूज करावा लागेल. आणि थर्ड आहे आपल्याकडे मल्टीलाईन इनपुट टेक्स्ट. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही पाहिलं असेल एखाद्या फॉर्ममध्ये जर फीडबॅक विचारला असेल तर तिथं 3-4 लाईन तुम्ही लिहू शकता, किंवा तुम्हाला ॲड्रेस लिहायचा असेल तुम्ही 3-4 लाईन लिहू शकता. ठीक आहे. सो आणि जर तुम्हाला नाव द्यायचं असेल काय तर एकच लाईनवर लिहू शकतो तुम्ही. बरोबर. सो जिथं मल्टिपल लाईन्सचा यूज करावा लागतो तिथं टेक्स्ट एरिया टॅग यूज करतात. ठीक आहे, टेक्स्ट एरिया ती टॅग मी यूज करून दाखवतो तुम्हाला. टेक्स्ट एरिया आणि टेक्स्ट एरिया क्लोज. आलाय टेक्स्ट एरिया. ठीक आहे. आता याच्यामध्येही वेगवेगळे टाईप दिले आहेत. बेसिकली याला तर आपल्याला पहिले नेम द्यावं लागेल, ॲड्रेस. त्याच्यानंतर जर तुम्हाला हा जो टेक्स्ट एरिया दिसत आहे याची विड्थ वाढवायची असेल, ठीक आहे, विड्थ म्हणतोय मी. ठीक आहे, विड्थ वाढवायसाठी इथं कॉल्स नावाचा ॲट्रिब्यूट दिलाय. आणि जर तुम्हाला त्याची हाईट वाढवायची असेल तर त्याच्यासाठी आउटपुट दिलेलं आहे रोज. ठीक आहे. तर हे विड्थ आणि हाईट नेमकं काय आहे सर, तर बेसिकली तुम्हाला इथं ज्या रोज दिसत आहेत त्या नंबर ऑफ रोज जर तुम्हाला वाढवायच्या असतील तर रोज ॲट्रिब्यूट यूज करतात, आणि जर तुम्हाला कॉलम्स वाढवायचे असतील तर कॉलम नावाचा ॲट्रिब्यूट यूज करतात. सो मी काय करतो ना, कॉल्स देतो 40 आणि रोज देतो 5. ठीक आहे, तर तुमची विड्थही वाढली आणि हाईटही वाढली. इथपर्यंत सगळ्यांना कळलेलं आहे? कोणाला काही डाऊट आहे? कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? प्लीज चॅटबॉक्स मध्ये सगळ्यांनी रिप्लाय करा, येस ऑर नो. सगळ्यांना कळलेलं आहे?
ओके. सो नेक्स्ट आहे चेकबॉक्स. तुम्ही बेसिकली पाहिलं असेल की समजा तुम्हाला हॉबीज सिलेक्ट करायच्या असतील, ठीक आहे, तर हॉबीज एक तर तुम्हाला ऑलरेडी त्यांनी ज्या दिल्यात त्या तुम्ही सिलेक्ट करू शकतात, एक सगळ्याच्या सगळ्या, किंवा त्याच्यातल्या 2 किंवा 3 सिलेक्ट करू शकतात. म्हणजे काय, तुम्हाला एक पेक्षा जास्त जर सिलेक्शन करायचे असतील तर तुम्ही काय यूज करणार, तुम्ही चेकबॉक्स यूज करणार. सो मी परत इथं लिहितो इनपुट टाइप इक्वल्स टू चेकबॉक्स. आणि वेगवेगळे जे इनपुट मला घ्यायचे आहेत ते मी घेऊ शकतो, सच ॲज प्लेइंग क्रिकेट, मुलींचा फेवरेट मेकअप, त्याच्यानंतर लिसनिंग सॉंग्स, राईट. असे मी काय केले, 3 चेकबॉक्स टाकले. हे चेकबॉक्स इथं आलेले आहेत, पण त्याच्या आधी आपण थोडासा कंटेंट आपला व्यवस्थित करूया. राईट, इथं 3 हॉबीज आल्या. तर आता समजा कोणाला विचारलं हॉबीज काय आहे, तर कोणी म्हणेल क्रिकेट, कोणी म्हणेल लिसनिंग सॉन्ग, ठीक आहे, किंवा कोणी म्हणेल नाही मला फक्त मेकअप करायला आवडतो, राईट, काही असू शकतं, ठीक आहे. कोणी म्हणेल मला तिघही आवडतं, ठीक आहे. म्हणजे तुम्ही मल्टिपल सिलेक्शन असं करू शकता. सो मल्टिपल सिलेक्शन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कशाचा यूज करणार, चेकबॉक्सचा यूज करणार, ठीक आहे. आता बेसिकली तुम्हाला म्हणायचं असेल नाही यार, तुला जो कोणी असेल त्याला बाय डिफॉल्ट आहे ना प्लेइंग क्रिकेटवाली हॉबी जी आहे ती कंपल्सरी सिलेक्टच करावी लागेल. सो मी काय करतो ना, इथं चेक नावाचं ॲट्रिब्यूट यूज करतो लिसनिंग सॉंग्सच्या ठिकाणी. ओके, सो माझा लिसनिंग सॉन्ग जो आहे तो बाय डिफॉल्ट सिलेक्ट झाला. मी बाकीचे तर सिलेक्ट करू शकतो, पण माझा हे जो आहे लिसनिंग सॉंग्सवाला जो आहे तो बाय डिफॉल्ट चेक राहील. आता तो अनचेक नाही राहणार यांच्यासारखा, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रेडिओ बटन. ज्याप्रमाणे आपण इथे एक्झाम्पल पाहिलं की जर तुम्हाला एकापेक्षा जास्त सिलेक्शन करायचे असतील तर तुम्ही काय यूज करणार, तुम्ही यूज करणार चेकबॉक्स. आणि जर तुम्हाला ॲट अ टाइम एकच सिलेक्शन करायचं असेल, मॅक्सिमम एक सिलेक्शनवाल्या गोष्टी रेग्युलर याच्यामध्ये, ओके, जेंडर. जेंडर आपण ॲट टाइम एकच सिलेक्ट करू शकतो, त्याच्यात काही ऑप्शन्स नाही आहेत, ठीक आहे. सो मला वाटलं तर मी मेल सिलेक्ट केलं, मला वाटलं तर मी फिमेल पण सिलेक्ट केलं, अरे इथं तर दोघं सिलेक्ट झाले. मग मग आपला रेडिओ बटन यूज करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की दोघांचं जे नेम आहे ते नेम हे कॉमन पाहिजे, ठीक आहे. आतापर्यंत मी काय सांगितलं, सगळ्या ठिकाणी नेम हे युनिक पाहिजे, पण रेडिओ बटनच्या केसमध्ये नेम जे आहे ते सगळ्या इनपुट्सचं सारखं पाहिजे, ठीक आहे. सो मी आता ॲट अ टाइम एकच सिलेक्ट करू शकतो. होप सो कळत असेल सगळ्यांना.
इथं पण रेडिओ बॉक्समध्ये पण तुम्हाला जर बाय डिफॉल्ट मेल सिलेक्ट ठेवायचा असेल तर तुम्ही चेक नावाचं ॲट्रिब्यूट यूज करू शकता. त्याने काय होईल तर मेल बाय डिफॉल्ट सिलेक्टेड नाही. त्याच्यानंतर आहे ड्रॉप डाऊन लिस्ट सिलेक्शन बॉक्स कंट्रोल. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचदा की काय करावं लागतं ना तुम्हाला की बरं ड्रॉपडाऊन लिस्ट दिलेली असते आणि त्या ड्रॉपडाऊन लिस्टमधनं तुम्हाला गोष्टी सिलेक्ट करायला लावलेल्या असतात. ठीक आहे. सो त्या ड्रॉपडाऊन लिस्ट जी दिलेली आहे तसा जर इफेक्ट तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्हाला काय यूज करावं लागेल तर तुम्हाला सिलेक्ट बॉक्स यूज करावं लागेल, म्हणजे सिलेक्ट टॅग यूज करावी लागेल. आता ती कशी यूज करायची ती मी सांगतो. ठीक आहे. सगळ्यात पहिले मी लिहितो सिलेक्ट टॅग, त्याच्यानंतर सिलेक्ट टॅग क्लोज केली. ठीक आहे. इथं मी लिहितो फेवरेट कार. ठीक आहे. आणि आपण इथं ऑप्शन नावाची टॅग यूज करणार, कारण आपल्याला काय करायचं आहे, मल्टिपल ऑप्शन्स दिले जाणार आहेत ड्रॉपडाऊन लिस्टमधनं आणि आपल्याला त्याच्यातनं एक किंवा मल्टिपल सिलेक्ट करायचे. त्याच्यासाठी आपण काय यूज करणार, सिलेक्ट टॅग, आणि ऑप्शन्ससाठी ऑप्शन टॅग यूज करणार. मग आता मी समजा इथं लिहितो ओके. मी ह्या चार कार्स लिहिल्या. ठीक आहे. आता आपण काय करूया ना, आपण आउटपुट चेक करूया की आपल्याला आउटपुट कसं येतं. सो इथं तुम्हाला दिसत असेल की इथं ड्रॉपडाऊन लिस्ट आलेली आहे आणि त्या ड्रॉपडाऊन लिस्टमधनं मला पाहिजे तो ऑप्शन मी सिलेक्ट करू शकतो. राईट. आता मला असं वाटलं माझा बाय डिफॉल्ट कोणता दिसून येतो, जो पहिला असेल तो दिसून येतो. नाही सर, मला आहे ना बाय डिफॉल्ट जॅगवार दिसला पाहिजे. मग मी काय करणार, तर मी काय करणार ना जॅगवारला बाय डिफॉल्ट सिलेक्टेड लिहिणार, म्हणजे तो जेव्हा केव्हा आपण पेज रिफ्रेश करू तेव्हा जॅगवार आपल्याला सिलेक्टेड दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट टॅग आणि ऑप्शन्स टॅगचे वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स आहेत. त्या ॲट्रिब्यूट्स आपण एक एक पाहूया. कॉमन ॲट्रिब्यूट नेम, तो कशाशी रिलेटेड आहे ते जर तुम्हाला सांगायचं असेल तर नेम देणं इम्पॉर्टंट आहे. साईज, जर तुम्हाला वाटलं की मला ॲट अ टाइम आहे ना, आता सध्या मला किती ऑप्शन दिसत आहे ॲट अ टाइम मला एकच ऑप्शन दिसत आहे, बरोबर. मला असं वाटतंय नाही, मला ॲट अ टाइम आहे ना 2 ऑप्शन दिसले पाहिजे. त्यासाठी मी काय करणार ना, साईज 2 करणार. तर मला इथं 2 ऑप्शन्स ॲट अ टाइम दिसतील. राईट. कितीही स्क्रॉल केलं तरी 2 आयटम ॲट अ टाइम दिसत आहेत मला. त्याच्यानंतर सर मला मल्टिपल सिलेक्शन करायचं, मग काय करणार, मग मल्टिपल नावाचं ॲट्रिब्यूट आहे, ते ॲट्रिब्यूट आपण इथं टाकलं तर आपण बाय डिफॉल्ट मल्टिपल सिलेक्शन करू शकतो. राईट. फक्त हे करताना तुम्हाला कंट्रोल दाबून ठेवायचं, हे आठवण ठेवा, कंट्रोल. ओके. सोशल मल्टिपल सिलेक्शन पण आपण करू शकतो. त्याच्यानंतर ऑप्शनमध्ये सिलेक्टेड आपण पाहिलं, लेबल बेसिकली जास्त यूज होत नाही, तर तुम्हाला काही नेमिंग लेबल द्यायचं असेल तर तुम्ही लेबल यूज करू शकता, जसं आपण नेम यूज करतो तसंच. ठीक आहे. व्हॅल्यू, द व्हॅल्यू दॅट विल बी यूज्ड इफ अन ऑप्शन इन द सिलेक्ट बॉक्स इज सिलेक्टेड. ठीक आहे. सो मी काय करतो ना, इथं व्हॅल्यू जसं आपण वरती सगळ्या ठिकाणी नेम लिहिलेला आहे तसं इथं सॉरी, आपल्याला जर वाटलं की बाय डिफॉल्ट व्हॅल्यू द्यायची आहे त्या पर्टिक्युलर ऑप्शनला तर तुम्ही देऊ शकता. सो इथं प्रत्येकाला वेगवेगळी व्हॅल्यू द्यायची.
व्हॅल्यूज आपल्याला दिसत नाही, पण त्या जेव्हा आपण फॉर्म सबमिट करतो तेव्हा दिसतील. मी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला बऱ्याचदा ऑप्शन येतं की अपलोड फाईल एखादी अपलोड करायची असेल, ठीक आहे, तर ह्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, एक बटन येतं ज्याच्यामध्ये ब्राउज लिहिलेलं असतं आणि त्याच्यावर क्लिक केलं ना तर तुमचं लोकल सिस्टीम ओपन होते आणि लोकल सिस्टीममधनं तुम्ही एखादी फाईल किंवा इमेज सिलेक्ट करू शकता. सो असा इफेक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय दिलेलं आहे आपल्याला, फाईल अपलोड बॉक्स. ठीक आहे, म्हणजे फाईल जे आहे ते व्हॅल्यू आहे टाईप ॲट्रिब्यूट. सो मी इथं काय यूज करतो, इनपुट टाईप इक्वल्स टू फाईल. ओके, सो इथं आलेलं आहे चूज फाईल नेम, नो फाईल चूजर. सर मला आहे ना आता फाईल सिलेक्ट करताना मला फक्त इमेजच सिलेक्ट झाली पाहिजे. ठीक आहे सर, PDF सिलेक्ट झाली पाहिजे. ठीक आहे, असा जर इफेक्ट द्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ॲक्सेप्ट नावाचा ॲट्रिब्यूट यूज करावा लागेल. सो हे ॲक्सेप्ट आता काय लिहिलेलं इथं, इमेज लिहिलंय आणि फॉरवर्ड स्लॅश देऊन स्टार लिहिलंय, म्हणजे इमेज जिचं एक्सटेन्शन काहीही असो पण इमेज फाईल पाहिजे. जर मग तिचं एक्सटेन्शन JPG असो का PNG असो का GIF असो, कोणतीही चालेल. ठीक आहे, असं जर पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो, ॲक्सेप्ट ॲट्रिब्यूट यूज करू शकतो. सो आपण चेक करूया. मी जसं चूज फाईलवर क्लिक करेल ना तर मला सगळ्या इमेजेस दिसायला लागल्या अचानकच. राईट, का, कारण मी तिथं काय म्हटलंय, इमेज सिलेक्ट करा, कोणतीही फाईल नेम असो. पण मी इथं मेन्शन केलं की नाही, मला फक्त PNG इमेजच सिलेक्ट करायची आहे. मग त्या केसमध्ये काय होणार, तर त्या केसमध्ये चूज फाईल केल्यानंतर बाय डिफॉल्ट सगळ्या PNG फाईलच तुम्हाला दिसतात. राईट, नेक्स्ट आहे बटन्स. पहिले मला सांगा, इथपर्यंत कळलेलं आहे सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? ओके, बाकीच्यांना कळलंय सगळ्यांना? प्लीज चॅट बॉक्समध्ये रिप्लाय द्या, यस ऑर नो. ओके, नेक्स्ट आहे बटन्स. जो तुम्ही बरेचसे बटन पाहिले असतील, रिसेटचं बटन पाहिलं असेल, सबमिटचं बटन पाहिलं असेल. ठीक आहे, तर असे जर इफेक्ट तुम्हाला द्यायचे असतील फॉर्म टॅगमध्ये तर तुम्ही बटन कंट्रोल्स यूज करू शकता. ठीक आहे, सो बटन कंट्रोल्स मी इथनंच कॉपी पेस्ट करतो आणि तुम्हाला आउटपुट दाखवतो. ठीक आहे, सो मी आउटपुट चेक करतो डिरेक्टली. आउटपुट चेक केल्यानंतर मला इथे 3 बटन दिसत आहेत. ठीक आहे, सबमिट केल्यानंतर काय होतं ते आपण पाहूया. मी काय करतो ना, थोडीफार व्हॅल्यूज इथं भरतो. ठीक आहे,
सबमिट. सबमिट जसं म्हटलं तसं काय झालं माहित आहे का, आपण जे जे नेम दिलेले होते, जसं की फर्स्ट इनपुटला एफ नेम दिलं होतं, सेकंडला एम नेम, थर्डला एल नेम, PWD, असे जे काही आपण नेम दिलेले होते त्यांच्या पुढे आपण आत्ता जी व्हॅल्यू इथं प्लेस केली होती त्या व्हॅल्यू मला इथं दिसत आहेत आपल्या ब्राउझरच्या URL मध्ये. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही दिलेलं नसेल, नेम दिलेलं नसेल, ती व्हॅल्यू इथं सिलेक्टच होऊन आली नाही. फॉर एक्झाम्पल आता मी माझं जे हॉबीज आहेत, जसं की चेकबॉक्स, तर चेकबॉक्सला मी नेम दिलेलंच नाहीये. त्याच्यामुळे काय झालं, मला हे URL मध्ये हॉबीज नावाचं किंवा हॉबीजशी रिलेटेड एकही आउटपुट मिळालं नाही. ठीक आहे सर. हा असाच डेटा जो आहे तो सर्व्हरला पाठवला जातो आणि तुमचा डेटा रजिस्ट्रेशनच्या वेळेस किंवा लॉग इनच्या वेळेस सेव्ह केला जातो. ठीक आहे. याच्यामध्ये अजून आहे रिक्वायर्ड. आता जसं की तुम्ही भरताना पाहिलं असेल, मी फाईल सिलेक्टच नाही केली आणि तरी सबमिट झालं. ठीक आहे. पण मला काही काही गोष्टी बाय डिफॉल्ट कंपल्सरी करायच्या असतील तर त्या केसमध्ये मी काय करणार, तुमचं जो पण हे असेल इनपुट असेल त्या इनपुटमध्ये काय लिहायचं, तर त्या ओके आपण हा, तो इनपुट जर कंपल्सरी पाहिजे असेल तर आपल्याकडे रिक्वायर्ड नावाचा ॲट्रिब्यूट दिलाय. ठीक आहे. सो आता जर मी विदाउट फर्स्ट नेम टाकता जर माझं हे सबमिट करायचा प्रयत्न केला, तर मला इथं एरर आलं काय, प्लीज फिल आउट दिस फील्ड. म्हणजे काय, तर ही फील्ड कंपल्सरी आहे, तुम्हालाही भरावीच लागेल, त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. तर असं जर ॲट्रिब्यूट यूज करायचं असेल तर काय यूज करणार, रिक्वायर्ड नावाचा ॲट्रिब्यूट यूज करणार. तर परत मी सगळ्यांना विचारतोय, नेम ॲट्रिब्यूट कंपल्सरी आहे का? नेम ॲट्रिब्यूट कंपल्सरी नाही आहे, पण मी सांगतो आहे की कंपल्सरी करा, कारण तोपर्यंत तुमचा जो फॉर्मचा डेटा आहे तो पूर्णपणे हे होणार नाही, सबमिट होणार नाही. जसं की मी चेकबॉक्सला नेम दिलेला नाही आहे. ठीक आहे. जिथे आपण चेकबॉक्स घेतले तिथं मी इथं नेम दिलेलं नाहीये, तर इथं तुम्हाला नेम ते पासवर्ड पास ऑनच झालं नाही, तर ते सर्व्हरमध्ये सेव्ह कसं होणार? सो इथं मी काहीही सिलेक्ट केलं तरी ते डेटाबेसमध्ये जर सेव्ह होणार नसेल तर ह्या चेकबॉक्सचा यूज करून फायदाच काय, राईट? सो तुम्हाला जेव्हा जेव्हा जर तो डेटा सर्व्हरला पाठवायचा असेल तेव्हा त्या पर्टिक्युलर चेकबॉक्सला किंवा त्या पर्टिक्युलर हेडिंगला नाव दिलेलंच पाहिजे. ठीक आहे. म्हणून नेम कंपल्सरी आहे. असं मॅन्डेटरी नाही आहे की नेम नाही टाकलं तर तुमचा प्रोग्राम रन होणार नाही. ओके, कळलंय जयश्री? ओके, बाकीच्यांना कोणाला काही डाऊट्स आहेत? ओके, नॉट लास्ट अँड द लिस्ट, हिडन ॲट्रिब्यूट्स. सो बऱ्याचदा काय होतं ना, तुम्हाला असं ॲट्रिब्यूट यूज करावं लागतं की ते तुम्हाला युजरला दाखवायचं नाहीये, पण तुम्हाला त्याची व्हॅल्यू सेव्ह करून ती सर्व्हरला पाठवायची पण आहे. ठीक आहे. सो मी काय करतो, मी इथं टाईप इक्वल्स टू पेज नंबर असं लिहितो. सॉरी, टाईप इक्वल्स टू हिडन
आणि नेम इक्वल्स टू पेज नंबर असं लिहितो. आणि त्याला व्हॅल्यू पण देऊन ठेवतो बाय डिफॉल्ट 1. आता मी इथं ते लिहिलेलं तर आहे पण इथं दिसत नाहीये, म्हणजे युजरला दिसत नाहीये. कंट्रोल यू करून जर तुम्ही प्रोग्राम चेक केला तर तुम्हाला दिसेल की अरे हा सर इथं तर तुम्ही हिडन इनपुट घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि जर मी सबमिट केलं तर सबमिट करताना सुद्धा ओके, सबमिट करताना सुद्धा इथं मला पेज नंबर इक्वल्स टू 1 दिसत आहे, बरोबर. सो पेज नंबर इक्वल्स टू 1 काय, तर पेज नंबर हे आपण त्या हिडन इनपुटला नेम दिलं होतं आणि 1 ही त्याला काय दिली होती, व्हॅल्यू दिली होती. आता याचं बेस्ट एक्झाम्पल पाहायचं झालं तर मी फ्लिपकार्टची वेबसाईट ओपन करतो. याच्यामध्ये मोबाईल्स मध्ये जातो. ठीक आहे. तर इथं मला मल्टिपल मोबाईल्स दिसत आहे. ठीक आहे. या पेजच्या एंडिंगला आहे ना, हे जे आलेलं आहे याला म्हणतात पॅजिनेशन. ठीक आहे. म्हणजे मला आता फर्स्ट पेजवरनं दुसऱ्या पेजवर जायचं असेल तर मी 2 वर क्लिक करणार तर मी दुसऱ्या पेजवर जाणार. मी 3 वर क्लिक केलं तर मी तिसऱ्या पेजवर जाणार. ठीक आहे. सो इथं पण तुम्ही पाहणार की इथं पण हिडन इनपुटचा त्यांनी यूज केलेला आहे. इथं तुम्हाला दिसत आहे पेज इक्वल्स टू 3 दिलेलं आहे, बरोबर. सो इथं त्यांनी हिडन इनपुटचा यूज केलेला आहे. कळलंय सगळ्यांना हिडन इनपुट कंट्रोल्स कसे यूज करतात? कोणाला काही डाऊट आहे का? सगळ्यांना कळलंय? कळलं असेल तर यस रिप्लाय द्या. ओके, कोणाला काही डाऊट आहे आज आपण जे लेक्चर घेतलं त्याच्याशी रिगार्डिंग? ओके, कोणालाच काही डाऊट नाहीये. सो मी ह्या असाइनमेंट याचा फॉर्म आणि व्हिडिओ PDF आणि व्हिडिओ अपलोड करतो आणि त्या बरोबर तुम्हाला असाइनमेंट्स पण देतो. ते पण तुमच्या गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करेल मी. ठीक आहे. या व्यतिरिक्त सगळ्यात इम्पॉर्टंट नोटीस तुम्हाला द्यायची आहे की नेक्स्ट वीकमध्ये तुमची एक्झाम होणार आहे, MCQ बेस्ड. त्याच्यामध्ये तुमचा फोटोशॉप, इलिस्ट्रेटर, जे पण सॉफ्टवेअर तुम्ही शिकलेले आहेत ग्राफिक्स डिझायनिंग मधले, त्या सगळ्या सॉफ्टवेअरचे MCQज असतील. प्लस आपण आपलं आतापर्यंत जेवढं लेक्चर झालं त्याच्यामध्ये जेवढे HTML चे हे होते MCQज, म्हणजे HTML जोपर्यंत आपण पाहिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीशी रिलेटेड MCQ टाकून मी त्याच्यावर टेस्ट घेणार. त्या टेस्ट बद्दल कोणाला काही डाऊट आहे, काही क्वेश्चन विचारायचे? काही डाऊट असतील तर माईक ऑन करून विचारा. हा, आवाज नाही येतोय. हॅलो समीरा, तुझा आवाज आहे ना कट होतोय. हॅलो हा सर, असाइनमेंट फोटो ग्राफिकची पण असाइनमेंट ह्याच्यावरच टाकायची? नाही, ग्राफिक्सच्या असाइनमेंट बद्दल नाही बोलत आहे मी, ग्राफिक्सच्या हा, एक्झाम टेस्ट बद्दल बद्दल. बोलतोय, टेस्ट बद्दल बोलतोय. हा, त्याचा प्रॉब्लेम नाही टेस्ट. हा, तर याच्याशी रिलेटेड जे म्हणजे फोटोशॉप असेल, इलिस्ट्रेटर असेल, HTML असेल, याच्या ज्या पण MCQज असतील आमच्याकडे रेडीमेड, ते हा, MCQ तुमच्या ग्रुपमध्ये विशाल सर किंवा मी टाकून देईल. ते MCQ तुम्ही स्टडी करा आणि नेक्स्ट वीकमध्ये त्या MCQज मधलेच काही सिलेक्टेड MCQज येतील, त्याची तुम्हाला टेस्ट द्यायची. टेस्ट पोर्टलला आपल्याकडे टेस्ट पोर्टल आहे, त्याच्यावर ऑनलाईन एक्झाम होईल. ओके. हो, ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे.
आपलं HTML आणि CSS संपल्यानंतर प्रॅक्टिकल म्हणून मी एक प्रॅक्टिकल एक्झाम घेईल तुमची लास्टला. ओके, काही डाऊट्स आहेत अजून या व्यतिरिक्त? हा, राहिला आपला सिलेबस. तुमचा जो हे आहे कोर्स आहे, त्या कोर्समध्ये फक्त HTML आणि CSS इन्क्लुडिंग होतं. ठीक आहे. सो HTML आपलं बऱ्यापैकी आता संपण्यात आलेलं आहे आणि राहिलं CSS. तर हा सगळा जो सिलेबस आहे तो मी 15 मे पर्यंत संपवायचा प्रयत्न करेल. होप सो तुमचं 15 पर्यंत तुमची एक्झाम झाल्यानंतर मी लेक्चर कंटिन्यू करेल आणि आपले लेक्चर चालूच राहतील 15 पर्यंत तरी. ओके, याबद्दल कोणाला काही डाऊट आहे? ओके, वैष्णवी तू ग्रुपमध्ये नाही आहेस का? आहे ना? ओके, तो मी ग्रुपमध्येच ती लिंक टाकतो आणि त्याच्याबद्दल मी लिंक टाकून तुम्ही त्याच्यावर जाऊन तुम्ही हे करू शकतात. ओके, विशाल सर बोलले बूटस्ट्रॅप पण असेल आणि जावास्क्रिप्ट पण. नाही, ॲक्च्युली तुमचा कोर्स जो आहे तो 2 महिन्याचा होता, राईट? 2 किंवा 3 महिन्याचा. मी तरी एक वेळा कन्फर्म करून घेईल तुमचा कोर्स कंटेंट काय आहे, पण माझ्या हिशोबानुसार तरी तुमच्या कंटेंटमध्ये HTML आणि CSSच आहे. ओ, 6 मंथचा कोर्स आहे? 6 मंथचा कोर्स असू शकत नाही हा. हां, 3 मंथ्स, राईट. 3 मंथच्या कोर्समध्ये फक्त HTML आणि CSSच होते. 6 मंथचा कोर्स असता तर त्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट आणि ओके, ठीक आहे. जे काही असेल तुमचा 6 मंथचा आहे का 3 मंथचा आहे, जे काही असेल ते मी एक वेळा विशाल सर आणि निलेश सरांशी बोलून तसं ग्रुपवर कन्व्हे करतो. ओके, मला माहीत नाही नेमका तुमचा कॅन्सल झाला का तुमचा 3 मंथचा 6 मंथमध्ये कन्वर्ट झाला का 6चा 3 मंथमध्ये कन्वर्ट झाला. ओके, सो ते मी सिलेबसचं जे काही आहे ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये कळवतो. ओके, टिल डेट तुमची एक्झाम होणार आहे नेक्स्ट वीकमध्ये. त्याच्याशी रिलेटेड MCQ ग्रुपवर येतील हे लक्षात ठेवा. ओके, सो इथं आज आपण आपलं लेक्चर थांबवूया.